जय सेवा. तुम्ही या आंदोलनात आता आलेले आहात. आपल्या आदिवासी मुलीवर जो एक अन्याय अत्याचार झालेला आहे त्याविषयी तुम्ही निवेदन दिलेले आहे. निवेदन कोणाला दिलेलं आहे आणि आम्ही वर्धेकर या नावाखाली सर्वसमावेशक या ठिकाणी वर्धेकरांनी मिळून आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनामध्ये पीडित मुलगी कोण्या जातीची आहे, जमातीची आहे, समाजाची आहे हा उद्देश नव्हता. मेन हेच होतं की हा जो प्रकार झालेला आहे हा निंदनीय आहे. हा जिल्ह्याला काळिमा फासणार आहे. प्रत्येक मातेला आपली मुलगी जे शाळेत चाललेली आहे तिच्या मनात एक भीती निर्माण झाली की माझ्या मुलीसोबतही अशी घटना होऊ शकते. म्हणून सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरले. वर्धामधले पूर्ण मार्केट लाईन बंद होती. म्हणजे वर्धेनी आपली माणुसकी या ठिकाणी दाखवली. परंतु दुर्दैवाची बाब की जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणामध्ये वर्धेकरांच्या भावना जाणून घेणं जे अपेक्षित होतं त्या ठिकाणी जिल्हाधिकारीची खुर्ची खाली होती. 24 तास ज्या जिल्हाधिकारीची जबाबदारी असते की जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणं, ती जर खुर्ची रिकामी असेल तर या माता भगिनींना वडिलांनी कोणाच्याकडं पाहून आपल्या मुली रस्त्यावर किंवा शिक्षणाला किंवा बाहेर गावी आपला जीवन बनवण्यासाठी पाठवणार. या प्रतिनिधींना एवढीच विनंती आहे की तुम्हाला जर थोडीशी लाज लज्जा जर शिल्लक असेल, 12 वर्षाची मुलगी अमानुषपणे दुर्दैवी बलात्कार करून जर तिची हत्या होत असेल, तिचं शरीर तोडून जर लचके तोडून जर त्या नराधमांनी खाल्लं असेल तर मग तुम्हाला लाज वाटू द्या की असे नराधम जिल्ह्यामध्ये कुठे कुठे फिरत असेल, कुठे नसेल तर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यामध्ये असे जर कुठे समाजकंटक जर छेडखानी करताना या कुठे नजर ठेवताना दिसत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. म्हणून जिल्हा प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणून आजचा हा मोर्चा होता. मोर्चामध्ये त्या मुलीची जात कोणती, जमात कोणती, आरोपीची जात कोणती, जमात कोणती यान देऊन आमच्या मुलीसोबत असं होऊ नये आणि कोणाच्या घरी असं पोरगं पैदा होऊ नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी पुढाकार घेतला. धन्यवाद. आप लोग यहाँ एकत्रित हुए हैं तो आप लोगों को कहाँ पे इस कार्यकर्ताओं के माध्यम से, आपके कार्यकर्ताओं के माध्यम से आप क्या संदेश देना चाहोगे? सबसे पहली बात तो सर, जो आज हमने शांति प्रिय जो मोर्चा हमने जो निकाले हैं, तो यहाँ पे जो जिलाधिकारी मैडम हैं उनकी जो भूमिका है वो बहुत गलत लगी मेरे को. क्योंकि आप यहाँ के जिलाधिकारी, आप एक लेडीज़ हो. हमारी जो गुड़िया जो जिसका बलात्कार हुआ जो मर गई, तो हो सकता है कि वो भी बड़ी होकर के जिलाधिकारी बनती थी, एसपी बनती थी, कुछ भी बन सकती थी. लेकिन एक महिला होकर के आपने इतना भी आप में गट्स नहीं था, इतनी हिम्मत नहीं थी कि आप एक बेटी के लिए खड़े रहते. चलो आप जो कुर्सी पे बैठे हो कुर्सी की बात छोड़ दो, लेकिन आप एक माँ भी हो, एक बेटी भी हो. आपको चाहिए था कि आप वहाँ पे रहते, हम आपके हाथ में सौंपते कि भाई ये हमारी मांगे है, ये हमारी डिमांड है, हम ये चीज़ आपको सौंपते थे सर. लेकिन उन्होंने बिल्कुल भी इंसानियत यहाँ के कलेक्टर मैडम ने नहीं दिखाए, ना यहाँ के पालक मंत्री ने दिखाए. और हमें भरपूर, हम इतने टेंशन में, इतने ज़्यादा जज्बात में हम सर के हम बता नहीं सकते. हमको ऐसा नहीं लग रहा कि वो किसी और की बेटी थी, वो हमारी बेटी थी. और हमारी बेटी को, हमारी गुड़िया को इंसाफ मिलना चाहिए. और जब तक उसको इंसाफ नहीं मिलता है सर, तब तक हम में से कोई भी चुप से बैठेगा नहीं. धन्यवाद. आणि तुमचं सहकार्य शरद आडे, भीमा आडे, आपण इथे निवेदन देताना आपल्या साहेबांशी काय चर्चा झालेली आहे? LCBचे प्रमुख चौधरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगानं निवेदन दिलं. निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहे त्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. चौधरी साहेबाच्या माध्यमातून आश्वस्त करण्यात आलेलं आहे की यामध्ये ज्या काही सूचना आपण दिलेल्या आहे किंवा ज्या सूचना यांच्या अधिकारांतर्गत येते त्याच्यामध्ये जसं आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुली, वसतिगृहामध्ये राहणाऱ्या निवासी मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्याला ज्या सूचना द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये आणि कुठे जर तुम्हाला काही आढळत असेल तर साहेबांनी आपला व्यक्तिगत नंबर दिलेला आहे. त्या नंबरावर संपर्क साधून सदर घटनेला आळा बसण्यासाठी ते त्यांच्या LCBच्या टीमला नेहमी आपल्यासाठी पाचारण करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद.